विचारत का आहात? आजवर मला हा प्रश्न कोणीच केला नाही. जर माझं काय चुकलं असेल तर त्याची क्षमा असावी. नाही. तुझे काहीच चुकले नाही. जयाद्रीला मी अर्धांगिनी म्हणून स्वीकारावं ही पार्वतीची इच्छा होती. मी तिला थांबवलं, पण तो तिचाच आग्रह होता. तेव्हा मी हा निर्णय स्वीकारला, तो पूर्णपणे स्वीकारला. आता मी त्याचा अभिनय कसा करू? मी असत्य कसे वागू? मला उत्तर मिळाले आहे. आज तुला हा प्रश्न पडला, उद्या अनेकांना पडेल. त्यांना असे वाटेल की खंडोबाने हे सर्व त्याच्या सुखासाठी केले. तुमच्या भक्तांना असे नाही वाटणार. कुणाला काय वाटावे हे आपल्या हातात नसते. हा ज्याच्या त्याच्या कर्माचा भाग आहे. पण म्हाळसेच्या मनात अजून एक प्रश्न पुढे येऊ शकतो. तो कोणता? पार्वती कोण आहे? अरे गणोबा गप गप का बोल की. आता काय बोलणार? तर तू काय मला बोलून देणार आहेस होय? नाही नाही बोल. तू गप गप का आहे ना तर ठाव आहे मला. आता माझ्या मनात काय चाललंय ते तूच सांगणार. हाय का आता आता चिडाय काय झालं? मी नुसतं एवढंच बोललो की मला असं वाटतं या बानाई देवासंग जाणार बघ कैलासात. अरे काय तरी बरडू नगस. मी तुला मागा धरणा हेच सांगतोय की बानाई नाही, म्हाळसा देवी देवासंग जाणार कैलासामंदी. पण तू काय माझं ऐकूनच घेत नाही. अरे आता तुझं काय करावं म्या? अरे गणोबा मलाच नाही तर समजाच हेच वाटतं की बानाई जाणार आहेत. अरे महाराज व्याख्यान सांगताना बानाईसनी भोळ आली का? कारण त्यासनी काय बाय आठवलं म्हणूनच. अरे आणि मलाच नाही समजेच नाही असं वाटतं की म्हाळसा देवीसनी त्यांचं मूळ रूप आठवणार. अरे म्हाळसा देवी महाराजांनी काय बी सांगितलं तरी शंका विचारतात की त्यांच्या मनात हे समजा का चाललंय. ह्यांचा विचार त्यांचा अगोदर पासून चालला असणारच ना. जार वाट बघ. माळसा देवीसनी काय बाय आठवण्या अगोदरच बानाई देवासनी समजा सांगताल का नाही बघत आता. देव जेजुरी सोडून बानाईकडे गेले होते ते बी कसं म्हातारं बनून. अरे त्यांच्याकडे चाकरी केली देवांनी तेव्हा त्यासनी काय बाय सांगितलं नसेल वय. अरे बंडोबा देवासनी हे समजा अगोदरच सांगायचं असतं तर या आख्यानाचा गाठ घातला असतं होय. तर त्या परीस म्हाळसा देवींची देवानी अगोदरच लगीन केलेलं आहे. त्याला काय बाय सांगितलं असेलच ना. अरे इसरलाच होय. समद्यांमोर कशा आभाळापत्र उंच झाल्या होत्या त्या. बंडोबा तू नको इतका विचार करूस. म्या सांगतो तसंच होणार. आणि तसं नाही झालं म्हणजे बानाईला समजा अगोदर आठवलं तर म्या तुझ्या हाताखाली चाकरी करीन असं. आणि म्हाळसा देवीसनी जर अगोदर सगळं आठवलं तर म्या तुझ्या हाताखाली चाकरी करत. ठरलं तर मग बघूया कोणाची समजा अगोदर आठवतंय ते. चल चाल. आला मोठा. फरक केलंच बघ तू मला. हे बालू अगं तुझी जागा हात हात आहे. म्हणजे आज बाची लय आठवण येते अगं. उगा एकटं एकटं वाटतं आहे बघ मला. अगं तू एकटी थोडीच आहेस. मी आहे की तुझ्या संग.
तुला काय वाटल ते बोल माझ्या संग, बरं वाटल तुला. होय ग, म्हणजे तू हायसच ग. आणि तू नसतीस तर मी ह्या जेजुरीत कशी राहिली असते कुणास ठाव. आणि तू हायस म्हणून थोडं मन मोकळं करते मी. तर बा संग बोलणं, त्याला समज सांगणं कुठं राहिलं आहे आता. नाही चुकल्या गत वाटतं बघ कधी कधी. बानू एक सांगू, तू जाऊन ये बघ वस्तीवर. अगं म्हणजे काय बोलते आहेस, कळतंय का तुला? आपली वस्ती केवढी लांब आहे, ठाव आहे ना? ठाव आहे ग मला, पर तुला बरं वाटल म्हणून म्हणलं. मी गेले बी असते, पण महाराजांचा आख्यान चुकल. कशा पायी चुकल? आत्ता असं निघायचं, वस्तीवर जायचं, आज्याला भेटायचं आणि सकाळच्याला माघारी निघायचं.